नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगरबत्तीची सेवा, स्वामींची सेवा। स्वामींची सेवा करताना आपण केंद्रामध्ये जी सांगितली जाते ती आहे अगरबत्तीची सेवा। ही सेवा आपण कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सगळ्यांनी नाव ऐकलेले असेल, अगरबत्तीची सेवा केल्याने आपल्या अडीअडचणीतून सुटका होते। इतक्या मोठ्या आजारातून मी बाहेर निघाले, एक व्यक्ती असा सापडला किंवा अशक्य कोटींची इच्छा पूर्ण झाली, असं आपण सगळ्यांचं ऐकलं आहे। पण खूप जणांचा हा प्रश्न असतो की खूप कमेंट्स येतात की ताई, अगरबत्तीची सेवा नेमकी करायची कशी? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच सेवा आणि डिटेलमध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ही सेवा कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही, कशी मांडणी कशी करायची, याचं उद्यापन काय आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। ही सेवा नेमकी कशी करायची तर तुम्हाला या सेवेचा डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर या सेवेचा एक अंगावरती येणारा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच हा अनुभवातून आपल्यालाही दिसणार आहे की स्वामी साक्षात आहेत। इतका छान अनुभव आहे की जेव्हा मी पहिल्यांदा हा अनुभव ऐकला होता, सोशल मीडियावरचा प्लॅटफॉर्मवरच मी हा अनुभव ऐकला होता, पण तेव्हा अक्षरशः अंगावरती माझ्या काटा आला होता। कारण इतक्या खतरनाक आणि इतका अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे। तर चला मग आपण वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आहे गुरुवार, आपण कोणत्याही नवीन सेवेला सुरुवात करू शकतो, म्हणून या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत घेऊन येत आहे, म्हणजे अगरबत्तीची सेवा। अशक्यही कोटी तुमची कुठली इच्छा असेल तर ती नक्कीच या सेवेने पूर्ण होतील। तर आज आपण सगळ्यात पहिले सेवा कोण करू शकतं, तर सेवा कोणीही करू शकतो, म्हणजे अगदी ज्यांना वाचता लिहिता येत नाही ते पण ही सेवा करू शकतात। मग अगदी वयस्कर माणूस असेल तर तो सुद्धा व्यक्ती ही सेवा करू शकतो। लहान मुलंसुद्धा करू शकतात, 4थी 5वीला जातात ते पण ही व्यक्ती सेवा करू शकतात। म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला काही वाचायचे नाही। हे झालं मुलं, स्त्री, पुरुष, वयस्कर माणसं, या सगळ्यांचं झालं। आता कोणीही ही सेवा करू शकतो। आता सेवा कधीपासून सुरुवात करायची, तर ती सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता, पण जर तुम्हाला खास करून करायची असेल तर तुम्ही या सेवेला गुरुवारी केलं तर नक्कीच गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि त्यामुळे जर आपण गुरुवारपासून या सेवेला सुरुवात केली तर अतिउत्तम। आता सेवेला आपण गुरुवारपासून सुरुवात करणार आहोत, पण जेव्हा सेवा किती दिवस करायची आहे तर ती सेवा आपल्याला 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस, 108 दिवस, तुमची यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करायची आहे। तेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। संकल्पयुक्त करायचे असेल तर संकल्पयुक्तसुद्धा करू शकता, असं काही नाही। तुम्हाला जसं जमेल तशी ही सेवा करायची आहे, तुम्ही ती पण करू शकता, त्यासाठी कोणत्याही प्रकारची सेवा नाही आहे। संकल्पयुक्त सेवा कशी करायची त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि डिटेलमध्ये पूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर यामध्ये आता मांडणी कशी करायची, तर मांडणी करावी लागते का, तर मांडणी करायची नाही। कोणतीही सेवा करायची असेल तर या सेवेला पूजा मांडणी करायची पण गरज नाही आहे। म्हणजे काय, तर आपल्या देवघरासमोर आपण बसून आपल्या समोर सेवा करायची आहे, पण आपण आपल्या देवघरासमोर बसून सेवा करायची आहे। स्वच्छ सकाळी मस्त फ्रेश व्हायचं आहे, देवपूजा करायची आणि मग देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसून आपण सेवा करणार आहोत, तर आपल्याला बसण्यासाठी सर्वप्रथम आसन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला सांगते, कारण बघा आपण प्रत्येक सेवा करत असतो, कारण पारायण करा, कोणती छोटी मोठी सेवा करा, आसन घेऊन बसा। अगदी रोजची नित्यसेवा जरी केली ना, तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे। आपण जर आसन न घेता जमिनीवर बसलो तर आपण जी काही सेवा करतोय ती सगळी आपण जमिनीला लागू होते। त्या सेवेचं सगळं फळ जमिनीला मिळतं, त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि ती सेवा आपण लागू होत नाही, म्हणून
ती सेवा जमिनीला लागू न देता त्यामुळे आपण आसन घेऊन ही सेवा करायची आहे. गुरुचरित्र पारायण असेल किंवा अगदी रोजची नित्यसेवा असेल किंवा आपलं काहीही असू दे, पण आपण आसन घेऊन बसायचं आहे. देवघरासमोर आसन घेऊन बसायचं. आपल्याला 2 आसन ठेवायचे आहे. आता ही सेवा कशी करायची, तर अगरबत्तीची सेवा आहे. मग त्यासाठी आपण अगरबत्ती दोन्ही सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करायचा आहे. ही सेवा कोणीही करू शकतो. आपल्याला कोणतीही सेवा करताना आपल्याला सर्वप्रथम अग्निदेवाच्या साक्षीने ही सेवा करायची आहे. 2 अगरबत्ती लावायची आहे. दोन्ही अगरबत्ती घ्यायच्या आहेत. अगरबत्तीची जी उती आहे ती आपल्याला साचवण्यासाठी खाली आपल्याला एखादी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे. म्हणजे ती काही उती पडेल ती इकडे तिकडे खाली न पडता आपल्याला प्लेटमध्ये पडेल आणि आपल्याला साचून ठेवायची आहे. आता ही सेवा पहिले सांगितलं की 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस, तुम्ही किती दिवस ही सेवा करू शकता. याचं उत्तम फळ मिळतो. कारण जेवढी जास्त सेवा तुम्ही करू शकाल तेवढं जास्त त्याचं फळ मिळतं. या सेवेला सुरुवात करताना अगरबत्ती लावायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून आपल्याला सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे. तर बघा, आता संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे. जर तुमची संकल्प न करता जर नसेल तर तुम्ही साधी भोळी तुम्ही सेवा करताय तर संकल्प करायची गरज नाही. पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर त्या सेवेची संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करावा लागतो. संकल्प करायचा आहे. मग आपल्याला अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. कारण अगरबत्ती आपण सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. संकल्प कसा घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला पहिले संकल्प घ्यायचा आहे. सगळ्यांना डिटेल माहिती मी सांगत आहे. शॉर्टकटमध्ये सांगते. तर हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत आणि एक डिश घ्यायची आहे. हे झालं त्यानंतर आपल्याला म्हणजे सेवा करायची आहे. आणि सेवा कशी करायची की संकल्प कसा घ्यायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि संकल्प करायचा आहे. खाली डिश घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये संकल्प घ्यायचा आहे. म्हणजे माझं नाव कोमल वासलवार. त्यानंतर माझं गोत्र, तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र तुम्ही घेऊ शकता. आपल्याला म्हणायचं आहे मी गोत्राची. मग पुढे तुम्ही जी सेवा करणार आहे ते तुम्ही 21 दिवस करताय, 11 दिवस करताय किंवा 41 दिवस करताय हे सांगायचं. नंतर तुमची जी इच्छा आहे, तुम्ही ज्या इच्छेसाठी तुम्ही सेवा करताय ती इच्छा स्वामींपुढे बोलायची आहे. ती इच्छा महाराजांना सांगायची आहे. महाराजांना विनंती करायची आहे, महाराज ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही ही सेवा करून घ्या, अशी विनंती महाराजांना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर ही सेवा पूर्ण करून घ्या. आपल्याला जे पाहिजे ते हातामधलं पाणी, फूल आणि तांदूळ जे होतं ते आपल्या खालच्या प्लेटमध्ये ते अर्पण करायचं आहे. ते मोकळ्या डिशमध्ये टाकायचं आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता. हा झाला संकल्प. संकल्पामध्ये तुम्ही सांगितलं की दिवस कधीही करू शकता. 41 दिवसासाठी आणि कोणत्या कारणासाठी घेतलेला आहे तो 2 अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत. दिवा लावायचा आहे. दिवा पेटवल्यानंतर अगरबत्ती संपेपर्यंत 2 अगरबत्ती सोबतच लावायच्या आहेत. दोन्ही अगरबत्ती संपेपर्यंत म्हणजे अर्धा तास ते 30 ते 40 मिनिटापर्यंत लावायच्या आहेत. आणि एक अगरबत्ती चालते दोन्ही सोबत असल्यामुळे ती पण 30 ते 40 मिनिट चालेल. 30 ते 40 मिनिट आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. बघा किती सोपी सेवा आहे. चालेल 30 ते आणि कोणता ग्रंथ वाचायचा नाही ना, आपल्याला जपमाळ घ्यायची आहे. हे जपमाळ काहीच न घेता आपण नामस्मरण फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. आपला हा स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे ना, तो जपमाळ न घेता म्हणायचा आहे. आपल्याला फक्त हात जोडून बसायचा आहे. तो ना आपल्या डोळे बंद करा किंवा उघडे ठेवा, पण इतकंच म्हणा की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढं जर आपल्याला बोलायचं आहे की आणि बाकी कोणतीही आपल्याला काहीही म्हणायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा केल्यावर आपली इच्छा पूर्ण होते, पण आपल्या सेवेमध्ये खंड नाही पडायला पाहिजे. तेवढं सातत्य पाहिजे. आपल्या सेवेमध्ये तेवढी एकाग्रता पाहिजे. तरच आपली ही सेवा आहे ती स्वामींपुढे पर्यंत पोहोचते आणि आपल्या सेवेमध्ये एकाग्रता आपल्याला ठेवायची आहे.
आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी जर वाटत असेल तर आपल्याला एकाग्रता आणि आपली सेवा करायला बसलो आहे, आपलं अपूर्ण राहिलं आहे, आपण सेवा करतो तर आपल्याला असं होतं की सेवा पूर्ण करेल आणि कधी ते काम करेल. असं सेवा करताना आपल्या मनामध्ये पण तोच विचार असला पाहिजे. धुणं धुवायचं राहिले, माझे भांडे घासायचे राहिले, माझी घरातली कामं राहिलेत, नवऱ्याला डब्बा द्यायचा आहे, काय देऊ, असं अजिबात नाही. तुम्ही सर्व झाल्यावरती तुम्ही निवांत ही सेवा करू शकता. सेवा करताना फक्त तुम्ही घरात काय चाललंय, कोणत्या मालिकेत काय चाललंय, अजिबात कसलाही विचार करायचा नाही. आणि सेवा करताना आपल्या सेवा फक्त स्वामींचाच विचार करायचा आहे. याला म्हणतात नामस्मरण. आपली एकाग्रतेने सेवा करणं, आपल्याला पूर्ण एकाग्रतेने ही सेवा करायची आहे. तर आता सेवा एकाग्रतेने तुम्ही करणारच आहे. त्याचबरोबर सातत्य असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. सातत्य म्हणजे 41 दिवस जर तुम्ही संकल्प केला आणि तुम्ही आज सेवा केली आणि उद्या करत नाही, परवा करताय, पण हेच खूप चुकीचं आहे. सातत्य म्हणजे तुम्हाला रोज रोज सेवा ती करायची आहे. एकही दिवस खंड न पडता 41 दिवसांची ही सेवा आहे. जर त्यामध्ये तुम्हाला महिलांचा मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस स्किप करून तुम्हाला पुन्हा सेवेला लागायचं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही खूप महत्त्वाच्या आहेत. ही सेवा, एकाग्रता या दोन्ही गोष्टी जर धरून तुम्ही सेवा केली तर मी लिहून देते की तुम्हाला 101% या सेवेने तुमची अशक्यही शक्य गोष्टींची इच्छा पूर्ण करतील महाराज. ही सेवा साक्षात गुरुमाऊलीने सांगितली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामींचा अंश आहे, स्वामीच आहेत. आपण असं म्हणतो तर चला आपण सेवा करायची आहे. तर मग तुम्हाला समजली. पण या सेवेचा एक खूप मोठा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तो अनुभव असा आहे की बघा, स्वामीचे सत्संग होत असतात. आता तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही. पण बघा, ठराविक ठिकाणी, काही ठिकाणी स्वामीचे 5 ते 7 दिवस सत्संग होत असतात आणि तिथे साक्षात दिंडोरीचे गुरुमाऊली पण येत असतात. तर असंच एकदा भिवंडीला गुरुमाऊली आले होते आणि वज्रेश्वरीला आले होते, बाबा आले होते कारण त्यांनी त्यांची एक समस्या होती. त्यांना गुरुमाऊलीकडून सेवा दिली. मग त्यांनी त्या सेवेचा प्रश्न सांगितला. गुरुमाऊलीने इतकं सांगितलं की माझा एक लहान नातू आहे, अगदी 3 ते 4 वर्षाचा नातू आहे. ते 4 ते 5 तो हरवला आहे. 4 ते 5 महिने झाले तो हरवला आहे. माझ्याशिवाय त्याला कोणीच नाही, त्याच्याशिवाय कोणीच नाही, असा त्या बाबांचा प्रश्न होता. आणि त्याला हरवून 5 ते 6 दिवस झालं. सगळीकडे शोधलं, पोलीसमध्ये शोधलं, कंप्लेंट केली, पोलीसही, पण तरी पण अजून त्याचा काही पत्ता नाही आहे, असं त्या बाबांचं म्हणणं होतं. मग गुरुमाऊलीने त्यांना एक सेवा दिली आणि ती म्हणजे सेवा होती अगरबत्तीची सेवा. गुरुमाऊलीने सांगितलं की तुम्ही दोन अगरबत्ती प्रज्वलित करा, त्याच्यासाठी स्वामींचे नामस्मरण करा, 41 दिवस करा, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर स्वामींचे नामस्मरण करता करता जाहिरात आणि पॉम्पलेट असतात ना, ते पॉम्पलेट पेपरमध्ये छापले. त्याचबरोबर पॉम्पलेट प्रत्येकाकडे गेले. ते गुरुमाऊली होते त्या बाबांना दिलं आणि ज्याच्याकडे जाणार ना ते एक पॉम्पलेट द्या, तुम्ही तुमच्या सेवा चालू ठेवा. मग ते बाबा नंतर घरी गेले. नंतर रोज सेवा म्हणजे सेवा करायची. जे पॉम्पलेट होतं ते त्यांनी त्यांच्या आजूबाजूला गावातल्या लोकांना दिलं. ते वाटले, रोज सेवा करायची. 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, पण त्यांचा नातू काही त्यांना भेटला नाही. त्यांना सेवेचा काही अनुभवच आला नाही, आणि त्यांची सेवा 41 दिवसाची सेवा पण पूर्ण झाली. आणि आता 41 दिवसाची सेवा पूर्ण झाली, तरी त्यांना अनुभव आला नाही. पण ते बाबांना कुठेतरी विश्वास होता की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील, असा विश्वास त्या बाबांना होता. मग त्यांनी 41 दिवसाची सेवा पूर्ण झाली आणि नंतर 42वा दिवस होता. त्या दिवशी ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत झोपले होते. रात्री 2 ते 3 वाजता त्यांच्या घरात दरवाजा इतका जोरात ठोकत होता. तर बाबांना जाग आली आणि बाहेर जाऊन बघतात तर दरवाजा उघडला. बघतात तर दरवाजामध्ये त्यांचा नातू उभा होता. अगदी ते 4 ते 5 वर्षाचा छोटासा नातू त्यांच्या दरवाजासमोर उभा होता. आणि त्या नातूला बघून बाबाचे आनंदाश्रू थांबत नव्हते. आणि इतका आनंद झाला की त्या बाबांना, की नातूशिवाय त्यांच्या नातवाला पण त्यांच्या बाबाशिवाय दुसरं या जगात कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांना इतका आनंद झाला आहे. 40 दिवसाची सेवा 41 दिवस केली. पण त्याआधी 5 ते 6 ऑलमोस्ट ते नातू 2 महिने गायब होता.
तो नातू बरोबर 42व्या दिवशीच घरी आला आणि 42व्या दिवशी तो परत आला. परंतु आल्यानंतर बाबांनी त्याला घरात घेतलं आणि मग त्याला विचारलं की बाबा तू कुठं होतास रे इतक्या दिवस? काय खाल्लंस तू? इतक्या याच्यामध्ये कुठे गेलास? ज्या कपड्यामधून ते अतिशय स्वच्छ आणि दिसत होता ते तसे जसं काही तो फ्रेश होऊन आलाय. मग ते बाबांनी विचारलं, बाबा रे इतका दिवस कुठं होतास तू? काय खाल्लंस? मग त्यांनी घरामध्ये घरामध्ये जे गुरुमाऊलींनी दिलेलं वाटलेलं होतं ते एक होतं. त्या मुलाने ते बघितलं आणि त्या पॉम्पलेटवरती गुरुमाऊली आणि स्वामींचे असे दोन्ही फोटो होते. त्या गुरुमाऊलींनी लहान मुलांना स्वामींच्या फोटोकडे बोट दाखवलं आणि म्हणे, बाबा मी तर ह्या आजोबाबरोबर होतो 41 दिवस. आतापर्यंत हेच आजोबा माझ्यासोबत होते आणि दोघे सोबत खायचो झोपायचो असं दोघे आम्ही सोबत करत होतो. बघा किती सुंदर अनुभव त्या बाबांना आलेला आहे. स्वामी साक्षात होते त्या लहान मुलांसोबत ते फिरत होते. त्या लहान मुलांची ते काळजी घेत होते आणि इकडे ते बाबा महाराजांची सेवा करत होते. कुठेतरी त्यांचं पुण्य, त्यांचं कर्म चांगलं होतं म्हणून त्यांना ताबडतोब ही गोष्ट त्यांना मिळाली. आजकालच्या जमान्यामध्ये लहान मुलांचे वाढत असलेले त्यांचे किडण्या काढून घेतात. लहान मुलांना घरी येणं हे सोपं गोष्ट नाही. तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की अजिबात गोष्ट नाही आहे. पण इतकी प्रभावी सेवा आहे. त्यानंतर पुढचा सत्संग जिथे होता तिथे त्या बाबांनी नातवाचा संघ सांगितला. गुरुमाऊलींनी तिथे अनुभव सांगितला आहे. इतकी प्रभावी ही सेवा आहे. तेव्हापासून ज्यांनी कोणी ही सेवा केली तेव्हा त्यांना 41 दिवसामध्ये नक्की रिझल्ट भेटला. सेवेचा अनुभव येतो म्हणजे येतो. जितकी प्रभावी सेवा असते तितकं तुम्हाला हे होतो. पण एखादी मोठी समस्या असेल तर त्यात तुम्हाला मार्गच मिळत नाही तर तुम्ही नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.